व्यवस्थापनाचे सदस्य, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, टाळ्यांच्या गजरात आपण आदरणीय न्यायाधीशांचे स्वागत करूया. मराठी कोरी पठण याचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. संपूर्ण वर्ग किंवा विद्यार्थ्यांच्या समूहाशी एकजुटीने मोठ्याने वाचन करणे म्हणजे कोरल पठण. कोरल पठण हे क्रिया आहे ज्यामध्ये विविध आवाज वापरून वारंवार वक्त्यांच्या समूहाद्वारे साहित्याचा तोंडी अर्थ लावला जातो. आमच्या आजच्या कार्यक्रमाला न्याय देण्यासाठी आमच्याकडे शैक्षणिक क्षेत्रातील 2 प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. आमच्या पहिल्या न्यायाधीश ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूलच्या श्रीमती दिव्या कामदेकर आहेत. त्यांनी BA मराठी आणि भूगोल या विषयात केले आहे. त्यांनी MA देखील शिक्षण या विषयात केले आहे. गेल्या 18 वर्षापासून त्या माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्या एक चांगल्या लेखिका, वक्ता, अँकर आणि अभिनेता आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. स्वागत श्रीमती दिव्या कामदेकर. कृपया प्रेम आणि कौतुकाचे एक छोटेसे चिन्ह स्वीकारा. आमचे दुसऱ्या न्यायाधीश NKES हायस्कूलच्या श्रीमती शुभांगी क्षीरसागर आहेत. त्यांनी मराठी विषयात MA केले आहे. गेल्या 32 वर्षापासून त्या माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्या एक उत्तम कवयित्री आहेत. त्यांच्या अनेक कविता पुस्तकांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. वाचन हा त्यांचा छंद आहे. स्वागत श्रीमती शुभांगी. कृपया प्रेम आणि कौतुकाचे एक छोटेसे चिन्ह स्वीकारा. कोणताही वेळ न घालवता इयत्ता 5वी ते 7वी मराठी कोरल पठण सुरू करूया. आई उन्हाची सावली, आई सुखाचा सागर, निळा आकाश एवढा तिचा मायेचा पदर. काही केल्या कळत नाही तिच्या मायेचा ओलावा, सुख असो व दुःख, आयुष्यभर पाठीवर हात हवा. अशी कविता लहानपणी ऐकली होती आणि ते तितकंच खरं आहे. या भावना घेऊन येत आहे ब्लू हाऊस त्यांच्या कोरल पीस आईसाठी काय लिहू.
नंतरची सर्वात पहिली आरोळी. अथांग अथांग सागर नसते. आई म्हणजे नक्की काय कोणीही सांगू शकणार नाही, पण तरीही मला वाटते आई म्हणजे असा चला ब्लू हाऊसला त्यांच्या हृदयस्पर्श साजरे करण्यासाठी टाळ्यांचा एक जल्लोष करूया. निसर्ग देवाने दिलेली अत्यंत सुंदर देणगी आहे. निसर्ग एक अविस्मरणीय देणगी आहे. निसर्गावर आपण प्रेम करावे. पुढे येत आहे ग्रीन हाऊस त्यांच्या कोरल पीससह. निसर्ग एक वरदान. निसर्ग एक वरदान. कवयित्री तुषारी कलम. निळे निळे आकाश आणि विहरणारे पक्षी, रवी किरणाची उमटली सोनेरी नक्षी. हिरवी हिरवी झाडे आणि रंगीबिरंगी फुले, मोर नाचले साजरे इशारा फुलवून तुले. रुंद मंद वारा आणि कोसळणाऱ्या दारा, मखमली सुगंधाने भरला आसमंत सारा. डोंगरांच्या कुशीतून वाहणारी नदी, तुला फळांनी भरलेली झाडांची फांदी. सांजवेळी अवकाशी चंद्र आणि चांदण्या, राजिल्या साजिल्या आणि रूपाने देखण्या. वर्णुकीची देवा या निसर्गाची महती, शब्द राहील मजकडे सांगण्यास कीर्ती. देव बाप्पा तुम्ही तर निसर्ग शिल्पकार, अरे तोच तर आहे मानवा तुझा जीवनाधार. न जाणिलेस तू या आविष्काराचे महत्व, सृष्टी नव्हे तर दिसते तुला फक्त तुझेच कर्तृत्व. स्वार्थासाठी करत आहेस तू हे सारे कष्ट, स्वतःहून बघणार आहे तूच तुझा असतं. हे माणसा आता तरी सोड तुझा अहंकार, येईल रे तुझ्या जीवनात कायमचा अंधकार. वाचव रे मानवा, वाचव ही वसुंधरा, लाभेल तुझ्या आयुष्यास अमृतमय किनारा, लाभेल तुझ्या आयुष्यास अमृतमय किनारा. ग्रीन हाऊसला त्यांच्या प्रेरक सादरी करण्यासाठी टाळ्यांचा कडकडाट. वर्ष 2019 कोविड-19 या रोगाने ग्रासले होते. कोविड-19 महामारीचा धर्मावर विविध प्रकारे परिणाम झाला. धार्मिक स्थळांचे दरवाजे बंद झाले, पण लोकांनी त्यांचे हृदय उघडले.
कोविड-19च्या काळातील आपली दुर्दशा सांगणाऱ्या एका वारकऱ्याची भावना ऐकूया. पुढे येत आहे रेड हाऊस त्यांच्या कोरल पीससह. यंदा वारी नाही म्हणे, खरं आहे का? पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं आहे का? पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे, हा खरं आहे का? पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे, खरं आहे का? म्हणजे आम्ही यंदा रघुमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही? अरे लेकरांनीच कसं आपल्या आई बापांकडे यायचं नाही? नाही नाही, आम्हाला काहीच अडचण नाही. आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्री हरी म्हणलो की तुझा चेहरा येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरं जमेल का? पंढरीच्या गजबजनं तिथं तुझा जीव रमेल का? पंढरीच्या विठुराया वारी नाहीये वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया वारी नाहीये वाईटच झालं. पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. कोरोनाच्या दवाखान्यात असाच उभा टाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पिकली कीड घातलेला. कापडी वस्त्र घालून सुद्धा उचललास खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे? पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे? एवढं सगळं करून सुद्धा सीमेवर पण लढलास रे. देवा, तुझं नाही चुकत रे. तू 28 उभा आहेस, तुझे पाय नाही का दुखत रे? पंढरीच्या विठुराया वारी नाहीये वाईटच झालं. पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. नाही यंदा देवा, तुला आराम देतो. वारकरी हक्काने पांडुरंगाला म्हणतो, नाही मग येत यंदा देवा, तुला आराम देतो. नाही मग येत यंदा देवा, तुला आराम देतो. दरवर्षी तुला भेटायला वारी करून येतो. तरीची काही भीती आणू नकोस. शिवाय कोणताही संसर्ग करू नकोस. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. असाच लक्ष ठेव बघ. त्यांच्या प्रेरणादायी कामगिरीसाठी टाळ्यांचा मोठा फेरा. प्रत्येकाच्या जीवनात पुस्तकांचे खूप महत्त्व असते. पुस्तके हे माणसाचे चांगले मित्र आहेत. पुस्तकांमुळे आपल्याला विविध गोष्टींचे ज्ञान मिळते. पुस्तके आपली क्षितिज विस्तृत करण्यात मदत करतात. येत आहे येलो हाऊस त्यांच्या कोरल पीससह. पुस्तक
एकामागून एक. प्रत्येक प्रश्नाला माझे काही उत्तर नसते. मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहत. पुस्तके मग सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात आणि म्हणतात, म्हणजे आमचे आयुष्य व्यर्थच ना. पुस्तके मूर्ख होतात, झुरत जातात, स्वतःला पाठीच्या स्वाधीन करतात, शेवटी आत्महत्या करतात ती घरातल्या घरात, बंद कपाटाच्या कारागृहात. खरंच उत्तम सादरीकरण. चला आमच्या सर्व स्पर्धकांना टाळ्यांचा कडकडाट. मी आता आमच्या न्यायाधीशांना त्यांचा अनुभव आणि सल्ला देण्यासाठी आमंत्रित करतो. नमस्कार. माझी ओळख मगाशी तुम्हाला करून दिली. मी काही खूप मोठी लेखिका कवयित्री वगैरे नाही आहे. मी छोटंसं आपल्या कविता माझ्या मनात जेव्हा येते तेव्हा लिहित असते. तुम्ही सुद्धा त्या लिहू शकता. एखादा शब्द घ्यायचा आणि त्याच्यावरनं कविता लिहिण्याचा प्रयत्न करायचा. पेन हातात घेतलं, कागद घेऊन बसलं की काहीतरी सुचतं ते लिहायचं. मी करणार ना असं? या ठिकाणी ज्या मुलांनी सादरीकरण केलं कवितांचं, तो प्रकार मी पहिल्यांदाच बघितला खरं सांगायचं तर. म्हणजे मला माझ्या शाळेतही करता येईल असं मला वाटलं तेव्हा. आणखी 4 इथे परफॉर्मन्स झाले. 4ही परफॉर्मन्स अतिशय सुंदर मुलांनी प्रेझेंट केलेले आहे. त्यांचं कौतुक आहे. त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवूया. आईबद्दलची कविता सादर केली. ती कविता सादर करताना आईविषयी अजून थोड्या फिलिंग्स जर त्याच्यामध्ये आल्या असत्या तर जास्त छान वाटलं असं मला वाटलं. ते मी या ठिकाणी सांगते. त्यानंतर ग्रीन हाऊसने निसर्गाबद्दलची कविता सादर केली. ती कविता अतिशय सुंदर आणि उत्तम पद्धतीने मुलांनी तयार केलेली होती. शिक्षकांनी त्यांच्याकडनं तयार करून घेतलेली होती आणि पण छान झाली. त्याचं प्रेझेंटेशन पण खूप छान होतं. त्यानंतर वारकरी जे होते ते खूपच गोड होते. त्यांच्याबरोबर वारी करायला मला खूप आवडेल. ते अर्थात जाणार असतील तर वारीला. त्या वारीला ते तिथे आलेले असताना मलाही असं वाटलं की आपण पण वारीला जायला हवं. मी गेलेले नाही आहे, पण त्यांच्याकडे बघून वाटलं की ही जर मुलं माझ्यावर येणार असतील वारकरी म्हणून तर मला जायला आवडेल त्यांच्याबरोबर. तर त्या वारकऱ्यांसाठी पण खूप खूप पुढच्या त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. त्यानंतर पुस्तकाचं महत्त्व तर आपण सगळ्यांना परत परत सांगून आता खरं सारखं तेच होईल असं वाटतंय. कारण आपण वाचाल तर वाचाल, पुस्तकं वाचा, कुठली गोष्टीची तरी पुस्तकं वाचा असं सगळ्यांना सारखं सांगत असतो. पण तरीसुद्धा अजून तेवढं ज्या प्रमाणात वाचन व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आहे. आणि ते होण्यासाठी आपण आपल्या लहानपणी पुस्तकं गोष्टींची वाचायला पाहिजेत. आईबाबांना सांगायला पाहिजे की आम्हाला दुसरं काही गिफ्ट नको आहे, आम्हाला पुस्तक काढून द्या वाचायला. मोबाईल तर कायम तुम्ही बघतच असता, पण थोडा वेळ त्यातला काढून डोळ्याला त्रास होऊ न देता पुस्तक जर वाचलं तर त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. वाचन केलं की आपल्याला बोलता येतं चांगलं आणि लिहिता येतं चांगलं. तर हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर पुस्तकाचं खूप महत्त्व आहे. आणि ते महत्त्व या मुलांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी प्रेझेंट केलेलं होतं. मला अतिशय आवडलं ते. आणि हे सगळे 4ही परफॉर्म मुलं करणारी जी होती ती सगळीजणं यापुढे
याच्याही पेक्षा चांगला परफॉर्मन्स करतील आणि पुढे जाऊन त्यांचं नाव जगात कुठेतरी मला ऐकायला येईल अशी या ठिकाणी शुभेच्छा मी देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद श्रीमती शुभांगी. आम्ही आता आमचे मुख्याध्यापक आदरणीय फादर सोलोमन रफोल यांना 2 शब्द बोलण्यासाठी आमंत्रित करतो. Good morning to all of you. On behalf of the students, their teachers, non-teaching staff, and all those who are present here on behalf of all of you, I not only welcome, but I thank God that we had good judges for this Marathi education or oral competition. And I also tell all of you that you performed very well because I know your timings were a little different to practice. There were many activities, and apart from that, you have practiced it well and you have presented it. Okay. To speak in Marathi, मी तुम्हाला सर्वांना अभिनंदन करतो 4ही गटानं की तुम्ही सर्व व्यवस्थित केले आणि वारकरी सेट जात होते तर मला वाटतं माझ्या घरून जात होते कारण मी जिकडे राहतो ज्या गावामध्ये तिकडनं भरपूर वारकरी जातात विठ्ठल आणि रुक्माई. असंच मी बोलत होतो हसून की आज रुक्माईला खूप राग आला असेल, पंढरपूर सोडून ती बाहेर आली. विचारत आहे तुम्हाला सर्वांना रुक्माईला तुम्ही विसरले म्हणून, असं तिला वाटत असेल. खरं आहे ना? ते विठ्ठल रुक्माईचं जे मंदिर आहे पुष्कळशे मराठी वाचनामध्ये गोष्टी येतात की सणाच्या वेळेस जेव्हा ते वारकरी जातात तिकडे तेव्हा विठ्ठल आणि रुक्माई बाहेर येतात, रस्त्यावर थांबतात आणि काय गाय विहिरीमध्ये पडलं असेल नाही तर काहीतरी घेऊन उभे राहतात जिथे त्यांना त्रास खूप होतो आणि सर्वजण विठ्ठल रुक्माई करत जातात. कोणच थांबत नाही मदतीला, वाटेत आले ते आणि कोण थांबत नाही. तसंच जे लोक दिंडीला जातात त्र्यंबकेश्वरला नाशिकमध्ये ते पण असंच ते परमेश्वर तिकडनं बाहेर येऊन बघतो की कोणचा माझा भक्त मला ओळखत आहे आणि कोणच ओळखत नाही तुला, तर तुम्ही ओळखायला पाहिजे. तुम्ही सर्व छान केलं, मी फक्त त्याच्यावर बोलत आहे. मला परमेश्वराबद्दल सांगायचं. परमेश्वर सर्वांना सामान्य व्यक्तींना जाऊन भेटतो. तुम्ही सुद्धा सर्व सामान्य व्यक्तीला भेटायला पाहिजे आणि त्याच्यात परमेश्वर पाहायला पाहिजे आणि त्यांना सहायता करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे. आरक्षण पंसी देन नेचर अतिशय सुंदर. You presented quite well. Reading also you presented very well. And the fourth thing was what now? Huh? Pustak. And that is the which theme was yours? Pustak. Yours was this. And the other one? Nature. And the fourth one? I. All topics are very well chosen because now my mother is dead and gone. And when I left my house 45 years ago, almost 50 years ago, I left my house. And that time, I said to myself, now Mother Mary will be whole time my mother. That's why. You cannot stay without a mother. Don't shout at your mother, respect your mother. Respect your mother. Then, read all the books. And don't destroy nature. And this is my message to you.
हरित भरित बोलतात ना, हरित भरित मुंबई अजूनपर्यंत झालेली नाही. घडवून आणणं तुमच्या हातात आहे. पुस्तकांमध्ये वाचा, पुष्कळ ज्ञान मिळेल. आणि सर्वजण तुम्ही अतिशय सुंदर रीतीने तुमचं ते मुख्य जे आहे उल्लेख केलेला ते मला खूप आवडतं. परमेश्वर तुम्हाला नेहमी आशीर्वाद देऊन आणि विठ्ठलबद्दल का बोलतो, कारण ते बाहेर येऊन थांबतात असं मला लोक बोलतात. आमच्या गावात लोक असेच बोलतात, मंदिरात परमेश्वर सापडत नाही, बाहेर येतो कारण बाहेर लोकांमध्ये मदत करायला पाहिजे, तसंच तो करत राहतो. लक्षात ठेवा, नेहमी परमेश्वराला सामान्य व्यक्तीमध्ये बघा, हरी मुंबईमध्ये बघा. झाडं लावलं का तुम्ही? नाही ना, जागाच नाही मुंबईमध्ये झाडं लावायला. थँक्यू व्हेरी मच. प्रयत्न करा, तुम्ही यशस्वी करा. फादर सॉलोमन, तुमच्या प्रोत्साहनाच्या शब्दांसाठी आभार. असे म्हणतात की कृतज्ञता ही सर्वोत्तम कृती आहे. आता मी शिक्षिका साक्षी गावडे यांना आभार मानण्यासाठी आमंत्रित करतो. सर्वांना शुभ सकाळ. आमच्या शाळेचे व्यवस्थापन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने ज्यांनी हा दिवस शक्य केला त्या सर्वांचे आभार मानण्याची ही संधी दिली. आमची शाळा व्यवस्थापन टीम त्यांच्या सहकार्यासाठी आणि प्रोत्साहनासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. सर्वप्रथम मी आमचे आदरणीय फादर सोलोमन रॅपर त्यांच्या उपस्थितीने या प्रसंगी शोभा वाढवल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो. त्यांच्या प्रेरणादायी शब्द आणि पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आमच्या आदरणीय न्यायाधीश श्रीमती दिव्या गावटेकर आणि श्रीमती शुभांगी शिवसागर यांनी आमच्या समवेत मराठी कोरल पठण स्पर्धेचे निमंत्रण स्वीकारले आणि त्यांचा बहुमोल वेळ आणि सल्ला आमच्यासोबत घालवला. त्यांच्या कृतज्ञतेबद्दल आम्ही त्यांची ऋणी आहोत. व शिक्षिका फ्लाविया, शिक्षिका असरला, सर सोमनाथ आणि सर रघु, सराव घेण्याच्या सर्व मदतीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. आमच्या पर्यवेक्षक शिक्षिका नागप्रभा राव, आपले समर्थन आणि सहकार्याबद्दल धन्यवाद. क्लेटन फर्नांडो, स्मिथ केराडे, वेदांत वाजे आणि तेजस कुमार हे 4 हाऊस कॅप्टन ज्यांनी त्यांच्या सैन्याची जबाबदारी घेतली, त्यांचे धन्यवाद. आमच्या त्रिपुराच्या अँकरने संपूर्ण कार्यक्रम उत्तम प्रकारे विणला आहे. आभार. आलोक गवाले, संग्राम पवार आणि सचिन शेट्टी. संपूर्ण कार्यक्रमाचे बारकाईने नियोजन करून ते उदंड यश मिळवून दिल्याबद्दल सर लॉयड यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. ध्वनी सहाय्यासाठी श्री रंजन, व्हिडिओग्राफीसाठी सर लॉयड आणि छायाचित्रणासाठी सर राहुल, आपले धन्यवाद. हॉल व्यवस्थेसाठी सर लुईस आणि सहाय्यक कर्मचारी यांचे खूप खूप आभार. सभागृहातील शिस्त पाहिल्याबद्दल प्रिय शिक्षकांचे आभार. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनी इतके अप्रतिम प्रेक्षक असल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. एक सूर एक ध्यास, छेडितो मराठी, एक संघ एक बंध, गुंजितो मराठी, एक श्वेत अनंत अनेक रंग, रंगतो मराठी, एक बोध एक विचार, गुंजितो मराठी, गुंजितो मराठी. धन्यवाद. कृतज्ञतेच्या शब्दांसाठी धन्यवाद शिक्षिका साक्षी. यासह आम्ही इयत्ता 5वी ते 7वी मराठी कोरल पठणच्या शेवटी आलो आहोत. आमचे आदरणीय न्यायाधीश आता आमची रजा घेतील. चला टाळ्यांच्या गजरात त्यांचा निरोप होऊया.